तर कसे आहात मित्रांनो? मजेत ना? मी तुमचा सागर, माझ्या जे सागर ब्लॉग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की आजचा जो ब्लॉग आहे तो कशावर आहे. आणि सगळ्यात मनात म्हणजे एक वाईट असं वाटतं की व्ह्यूज जातात आपल्या याला व्हिडिओजला, फक्त लाईक आणि कमेंट फार कमी असतात आणि कमेंट किंचितच असतात, एकदम किंचित कमेंट करतात. तर मित्रांनो, कमेंटवर पण जरा जास्त भर द्या, कमेंटवर जरा लक्ष द्या आणि लाईक्स पण बऱ्यापैकी करा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील, सगळ्यात पहिलं सुरुवातीला हे सांगतो की जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मागील जो ब्लॉग झाला आपला गणपतीचा झाला, एक दिवस गॅप झाला, तर आपण जे जे तुम्ही थंबनेल बघितलं, जे आपण जे गीझर मागवलं आहे, इन्स्टंट गीझर म्हणतात त्याला, तर ते गीझर बरेच दिवस झाले ऑर्डर करून हे टाईम झाला होता. पण तिथे आता डिलिव्हरीमध्ये काय टाईम झाला काय लागलं तर काय समजलं नाही, पण आपल्यापर्यंत येता येता खूप टाईम झाला. आणि ज्यांच्याकडून मागवलं होतं आपण ते पण खूप त्यांनी सांगितलं की मी तर आधीच एकदम हे केलं. मग त्यांनी त्यांचा जो ऑर्डर आय डी वगैरे असतो तो आम्हाला सेंड केला. मग आम्ही तशा प्रकारे त्यांना फोन लावला, फोन करून विचारपूस केली, पण ते म्हटले की निघालंय वगैरे. तर मग असं करत करत प्रोसेस करत करत तो आपला गीझर आला. आणि मला असं वाटलं आधी जेव्हा आपण बघितलं होतं की मी जी ॲड बघितली जाहिरात व्हॉट्सअपला, तर मला असं वाटलं ते इथूनच आमच्याच एरियामध्ये आहे काय. आणि त्यांनी आणि सांगताना पण त्यांनी असं सांगितलं 24 तासात तुम्हाला डिलिव्हर वगैरे होऊन जाईल. पण नंतर मला कळालं की ते कोल्हापूरवरून आपल्यासाठी आलं आहे. तर चला जास्त वेळ नाही घेता आपण आता गीझरची अनबॉक्सिंग करूया आणि तुम्हाला अनबॉक्सिंग दाखवतो मी. आपण कसे काय, मी अजून खोलला हात नाही लावला त्याला, जसं आणलंय तसंच ठेवलंय ते. तर बघू आपण आता काय. तर बघू शकता आपण, असा बॉक्स आहे हा. हे बघा, इन्स्टंट वॉटर हीटरही म्हणू शकता, गीझरही म्हणू शकता. आणि हे जे गीझर आहे हे मी माझ्या गावी बघितलं होतं. म्हणजे तिथे गरम पाण्याला जास्तीत जास्त यूज करत होते लोक. तर म्हटलं अरे हे असं कसं आहे, म्हणजे तिथं विचारपूस केली असता. आणि खूप याची पद्धत पण खूप सोपी आहे, शॉक प्रूफ आहे. आणि तुम्हाला म्हणजे याचं काय जास्त युनिट पण पडत नाही, असा याचा विषय. आधी अनबॉक्सिंग करून घेऊया, मग तुम्हाला सांगतोय काय काय बाबा याच्यात काय काय आपल्याला बेनिफिट्स आहेत, काय काय फायदे आहेत, बघूया. असं रिव्ह्यू वगैरे म्हणता नाही ना, म्हणजे आपण काय ॲड वगैरे जाहिरात वगैरे करत नाही आहे. हे आपण आपल्या स्वतःसाठी मागवलं आहे आणि ते आपण आपल्या ब्लॉगच्या आधारे आपण हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. अनबॉक्सिंग करूया आपण. असं बॉक्स होतं त्याचा, ते फार दाबल्या गेले पूर्ण एकदम. बॉक्स आहे त्याचा, बॉक्सच्या आतमध्ये असं खुललं तिथे. बघू शकता तुम्ही आपलं नवीन गीझर हा जो आहे त्याचा पाईप आहे. आता मी बघितलं होतं हे आणि तिथं आपल्याला आयडिया नाही आहे, पण तरी पण एक त्यांचा जो त्यांच्याकडून आपण व्हिडिओ मागवू शकतो बाबा कसं लावायचं याला, कसं काय. तर ते आपल्यालाच ट्राय करावं लागेल. याला जे आहे पाईप आणि हे सगळं बाजूला ठेवू आपण. गीझर बघूया. हे आपलं गीझर. मला असं वाटतंय हे जे हा जो पाईप असेल इथूनच वाटतं, इथून असेल.
आणि इथून पाणी येत असेल, इथून गरम पाणी येतं आणि जास्त टाइम पण लागत नाही, काही सेकंदातच पाणी गरम होतं आहे. हे बघू शकता तुम्ही, ज्योतिर्लिंग एंटरप्राइजेस ऑटोमॅटिक स्मार्ट वॉटर हीटर. तर हे जे आहे, आता याची किंमत जास्त होती पण आपल्याला ऑफरमध्ये भेटलं ते. आणि आपण ह्यासाठी घेत, आता हिवाळा वगैरे लागणार आहे, तसं पावसाळ्यात थंडी आधी वाजली, नंतर पावसाच बंद झाला आणि गरम व्हायला लागलं खूप. पण आपल्याला एक ते सवय पण असते आणि आता हिवाळा पण लागणार आहे, त्यामुळेच आपण हे गिझर मागवलं आहे. तर बघू शकता तुम्ही, त्याची वायरची लेंथ पण दाखवतो तुम्हाला मी. वायरची लेंथ एवढी आहे, म्हणजे मला तरी असं वाटतंय की हे थोडं उंचावरच लावावं लागणार आपल्याला, कारण की आपला जो बोर्ड आहे तो थोडासा उंच आहे आणि हे कसं आहे, थोडंसं मॅनेज करूनच लावावं लागेल. हे जे हा पाईप असेल मला असं वाटतंय, पण बघू, आपण त्यांच्याकडून व्हिडिओ मागवून घेऊ आणि कनेक्ट झाल्यानंतर एक आपण आपल्या व्हिडिओवर एक स्क्रीन शेअर करू, स्क्रीनशॉट किंवा मग एक फोटो शेअर करू याचा, की कसं लागलं आहे, काय लागलं हे. तर गिझर तर बघून झालाच आणि आज म्हणजे घेतला होता गिझर आणि दाखवायचा होता आपल्याला. जर कोणाला काय गिझर पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, मी त्यांना समोरच्याचा कॉन्टॅक्ट मी देईल किंवा मग डिस्क्रिप्शन वगैरेमध्ये मी त्यांचा कॉन्टॅक्ट शेअर करेल. आधी मी यूज करून बघतोय, त्याचा तुम्हाला एक म्हणजे कसं वाटतंय, कसा अनुभव आहे, तो अनुभव मी तुम्हाला शेअर करतो आणि मगच मी तुम्हाला नाही का रिकमेंड करेल की मग गिझर घ्यायचा की नाही घ्यायचा, चांगला आहे नाही आहे. तसं मी गावाला यूज केलेला, आधी मला चांगला वाटला आणि चांगल्या प्रकारे म्हणजे गरम चांगलं पाणी होतं त्याच्यात. तर आधी पुन्हा एकदा आपण बघूया यूज करून कसं वाटतंय, काय वाटतंय, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल. आणि आजचा जो ब्लॉग आहे म्हणजे इतकंच आपल्याला म्हणजे दाखवायचं होतं, इतकंच आपण करणार होतो आणि बरेच दिवस झाले पेंडिंग पण होतं हे सगळं, तर तेच दाखवायचं होतं आपल्याला, तेवढंच आपल्याला हे करायचं होतं. तर मग आजचा ब्लॉग आपण इथे एंड करूया. आणि जे कोणी, परत एकदा सांगतो, जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.